नमस्कार नाशिककर, आज आपण पुन्हा एकदा क्रिकेट या विषयाकडे वळलो आहोत. आणि क्रिकेट या विषयाकडे वळलेला असताना नाशिकचे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्री समीर रट्टे सर यांची नुकतीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या टॅलेंट सर्च साठी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळेच आज नाशिकचं पुन्हा एकदा नाव लौकिक झालेलं आहे आणि त्यांच्या कामातून आपल्याला दिसून येणार आहे की टॅलेंट सर्च मध्ये काय चालतं. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. तर प्रथमतः सांगा की टॅलेंट सर्च म्हणजे काय आणि ते काम कसं करतं. ज्यावेळी BCCIने टॅलेंट हंट कमिटीची संकल्पना सुरू केली त्याच वेळेला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सुद्धा टॅलेंट हंट कमिटी करावी म्हणून सुरुवात केली आणि त्यानंतर ह्या टॅलेंट हंट कमिटीचं कामकाज सुरू झालं. टॅलेंट हंट कमिटीचं काम असं आहे की महाराष्ट्रातील जे तळागाळातील खेळाडू आहेत जे रेग्युलर प्रोसेसमध्ये नसतात तर त्यांना प्रोसेसमध्ये आणण्यासाठी जे प्रयत्न केले जातात ते टॅलेंट हंट कमिटीचं काम त्या माध्यमातून चालतं. म्हणजे खेळाडूंचं टॅलेंट शोधण्याचं काम करतात. टॅलेंट शोधण्याचं काम, टॅलेंट हंट याचा अर्थच टॅलेंट शोधणे हा होतो. मग आपण मागील आता खरं तर आपलं यावर्षी आपण हॅट्रिक साधलं की चेअरमन पदाचं आपण हॅट्रिक साधलं टॅलेंट सर्चच्या. गेल्या 2 वर्षापासून आपण कशा रीतीने काम केलं. गेल्या 2 वर्षांमध्ये आपण टॅलेंट हंट कमिटीमध्ये ज्या आपल्या रेग्युलर मॅचेस होतात, इन्व्हिटेशन लीगच्या होतात आणि दुसऱ्या पण ज्या काही स्पर्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये खेळवल्या जातात त्याच्यामध्ये जे चांगले खेळाडू आहेत त्या खेळाडूंचं रिकमेंडेशन आपण हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सिलेक्शन कमिटीकडे आपण करत असतो आणि त्या माध्यमातून ते मुलांना प्रोसेसमध्ये आणायचा प्रयत्न करतो. आपण 2 वर्षापासून काम करत असताना असे काही खेळाडू शोधले का त्याचं नाव आपल्याला घेता येईल किंवा कार्य चालू आहे आपलं असं काही म्हणता येईल. हो, निश्चितच अंडर 14चे काही मुलं आहेत जे आम्ही 6 जण होतो मागच्या 2 वर्षामध्ये. तर अंडर 14 आहे, अंडर 16 आहे, अंडर 19 आहे. ह्या मुलांचे आणि मुलींचे पण काही आम्हाला मुलींचे जे कोऑर्डिनेटर आहे जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे बोबडे साहेब त्यांनी आम्हाला मुलींचं पण मॅचेस बघायला सांगितल्या होत्या आणि त्या माध्यमातून आमचे जे झोन वाईज जे सिलेक्टर आहेत त्यांनी त्यातून निवड केलेले मुलं जे आहे ते आपण सिलेक्शन कमिटीला रिकमेंड केलं. मग आपण मुलींचं पण टॅलेंट सर्चवर आपण नाही, मुलींचं टॅलेंट सर्चची एक वेगळी कमिटी आहे ती ते काम बघत असते परंतु प्रत्येक ठिकाणी त्या कमिटीला जाता येत नाही म्हणून या आमची जी काही टीम आहे त्या टीमला पण बोबडे साहेबांनी या मॅचेस मधून मुलींचं टॅलेंट हंट करण्याची जबाबदारी दिली होती. आपण टॅलेंट सर्च काम करतात किंवा आपण सिलेक्ट करतात त्याच्याबरोबर आपल्या व्यतिरिक्त अजून किती सदस्य की जे काम बघतात ते. आता मागील 2 वर्ष आम्ही 6 सदस्य होतो. या वर्षी आता 7 आहे. आता या वर्षीपासून झोनल क्रिकेट अकॅडमी सुरू करण्याचं जे रोहित दादांनी सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक झोनमध्ये झोनल अकॅडमी होणार आहे. तर उत्तर महाराष्ट्राची झोनल अकॅडमी त्यांनी नाशिकसाठी जाहीर केलेली आहे आणि त्या झोनल अकॅडमीमध्ये कशा पद्धतीने टॅलेंट हंट मधील मुलांना वाव दिला पाहिजे ही एक नवीन सुरुवात आता या वर्षीपासून होणार आहे. आपले जे सदस्य आहेत ते सदस्यांना असं विभागवार आपण ठेवलेलं असतं की सर्व सदस्य एकत्र असतात. म्हणजे जसं आपण नॉर्थ झोन, साऊथ झोन असे जे असतात. शेवटी टीम जी आहे ती टीम एकच असते. त्या टीम मध्ये काम जे आहे ते प्रत्येक त्या झोन मधून आलेला आपला सिलेक्टर आहे टीम मध्ये आणि आपलं त्या दृष्टिकोन प्रत्येक झोन मध्ये एका सिलेक्टरने काम बघितलं पाहिजे
की आणि त्यानंतर मग सगळे एकत्र येऊन विचार विनिमय करून आपण मग लिस्ट फायनल करतो. आपण नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचं सचिव म्हणून काम करताय, परत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पण आपण काम बघताय. आपल्याला वेळ कसा मिळतो? सगळ्यात महत्वाचं आहे की वेळ काढावा लागतो. टाइम मॅनेजमेंट ही फार महत्वाची गोष्ट आहे. मी नाशिक महानगरपालिकेत इंजिनियर म्हणून काम करतो. तिकडे पण मोठी जबाबदारी असते, परंतु माझं क्रिकेट हे माझं पॅशन आहे आणि मी 15 वर्ष नाशिक जिल्हा रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. विनोद शाह यांच्यासोबत मी नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आणि विनोद भाईंनीच मला प्रशासकीय क्रिकेटच्या प्रशासकीय कामकाजामध्ये सहभागी करून घेतलं आणि मी 2003 पासून क्रिकेट असोसिएशनच्या या प्रशासकीय कामकाजामध्ये सहभागी आहे. ट्रेझरर म्हणून काम केलं आणि आता सेक्रेटरी म्हणून गेल्या 13 वर्षापासून मी काम बघतोय. तर या पॅशन असल्यामुळेच वेळ निघतो आणि क्रिकेटसाठी काहीतरी चांगलं करण्याची जिद्द आहे आणि ते आणि विनोदबाईंचं मोटिवेशन आहे. सगळे आमचे सभासद पाठीशी उभे राहतात, ते पण फार मोठी ताकद मिळते काम करण्यासाठी. आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर काम करत असताना आपल्याला किती कालावधी द्यावा लागतो किंवा त्याचे असं काही मागणी वगैरे ठरलेले असतात की या कालावधीत मला तिकडे जायचं आणि तिथलं काम पाहायचं, असं काय असतं? बेसिकली तिकडे रेग्युलर अशा मीटिंग्स वगैरे असं काही होत नाही, पण ज्या काही निर्णय घेण्याच्या ज्या मीटिंग्स असतात त्यावेळेला पुणे येथे हेड ऑफिसला सेक्रेटरी यांच्यासोबत मीटिंगला जावं लागतं आणि आमची टीम आम्ही जनरली आता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकाची मीटिंग आम्ही करू शकतो आणि एकमेकाशी कोऑर्डिनेशन ठेवतो. गेल्या 2 वर्षापेक्षा आपण जर हॅट्रिक साधली, 2 वर्षात आपण तुमचा अनुभव आहेच, पण आता यावर्षी मला किंवा माझ्या समितीला किंवा माझ्या जे मित्र या कमिटीतले यांना आम्हाला हे काम करायचं असं काय आपण ठेवलंय? निश्चितच कुठल्याही जबाबदारी जेव्हा येते त्यावेळेला आपण एक विजन ठेवून काम करायला पाहिजे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून रोहितदादा पवार असतील, आमचे सेक्रेटरी कमलेशजी पिसाळ असतील, नंतर COCचे चेअरमॅन आपले सचिन मुळे सर असतील, यांनी एक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये काही वेगळं करण्याचा संकल्प केलेला आहे आणि वेगवेगळ्या कमिट्या केलेल्या आहे आणि टॅलेंट हंट कमिटी त्यातलाच एक भाग आहे. तर त्या माध्यमातून आपण नवीन नवीन खेळाडूंना शोधून त्यांना क्रिकेटच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न या कमिटीच्या मार्फत करणार आहोत. सर, आता आपण नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन करू, आपण पुन्हा एकदा सेक्रेटरी झालो. आता आपला उद्देश काय आणि आपला आता सध्या तयारी कशी चालू आहे की मला पुढे हेच पदावर मला पुढे अजून जे माझं काम बाकी ते पुढे करायचं? निश्चितच ध्येय फार मोठं आहे. नाशिक जिल्ह्याला इंडियन कॅप मिळाली पाहिजे हे सगळ्यांचं स्वप्न आहे, आमचं पण स्वप्न आहे. आता साहिल पारेखच्या माध्यमातून अंडर-19ला इंडियाची कॅप मिळालेली, परंतु सिनियर संघामध्ये इंडियाचा जो प्लेअर खेळला, तर एवढ्या वर्षापासून जे आम्ही क्रिकेटसाठी काम करत आहोत, जे नाशिककर पण आतुरतेने त्या क्षणाची वाट बघत आहे, ते स्वप्न पूर्ण करण्याची एक सगळ्यांचीच इच्छा आहे आणि ते पूर्ण व्हावं या दृष्टिकोनातूनच आपण दिवसेंदिवस वेगवेगळ्या संधी, वेगवेगळ्या सुविधा या खेळाडूंसाठी आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो. आपण जाता सध्याचा ऑफ सीझन चालू आहे, ऑफ सीझन मध्ये इंडिसेचं काय काम? ऑफ सीझन मध्ये महाराष्ट्रात पहिलं आपलं क्रिकेट असोसिएशन आहे जे गेल्या 20 वर्षापासून काम करत आहे.
पूर्वी शेखर गवळी आपल्या खेळाडूंना एक साधारण आपण जे चांगलं टॅलेंट असलेले 50 खेळाडू मुलं आणि मुली आपण त्यांची यादी तयार करून त्यांना ऑफ सीझनमध्ये फिटनेस कॅम्प आपण त्यांचा घेत असतो. तर या फिटनेस कॅम्पमध्ये हे सगळे खेळाडू एकत्र येऊन त्यांचं 1.5-2 महिने त्यांच्यावर पूर्ण काम करतो आपण. त्यांच्या फिटनेसवर, त्यांच्या डाएटवर पूर्ण काम करतो, जेणेकरून BCCIचा सीझन हा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होतो. तर त्यावेळेला आपले मुलं हे फिजिकली फिट पाहिजे, मेंटली फिट पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण गेल्या 20 वर्षापासून फिजिकल ट्रेनिंग आपण करत आहोत. अनफॉर्च्युनेटली शेखर गवळी सर आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांची ही जबाबदारी आता विनोद यादव हे सांभाळत आहे. विनोद यादव पण अतिशय चांगल्या प्रकारे या खेळाडूंचा ऑफ सीझन कॅम्पचं फिटनेस कॅम्प आणि मेंटली स्ट्रेंथनिंग आणि डाएटवर त्यांचं काम करतात. त्यामुळेच आपल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे जे खेळाडू आहे ते BCCIच्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. आपल्याला एक आणखीन असा प्रश्न आहे की खरं तर आता नाशिकच्या मखमलाबादमध्ये एक इंडोर खेळाडूंसाठी झालाय, परंतु गोळी क्लब या ठिकाणी समाजवरती ठिकाणी असं काही आहे का आपल्याला या ऑफ सीझन मध्ये पाऊस चालू असतो आणि खेळाडूंचं जे प्रॅक्टिस आहे, सराव तो बंद झालेला असतो. हा ऑफ सीझनचा काळ आहे. बाकीचं पुणे, मुंबई किंवा आपल्या महाराष्ट्रातील घेतले बाकीच्या ठिकाणी त्यांची प्रॅक्टिस चालू असते, पण आपल्या खेळाडूंची प्रॅक्टिस, काही खेळाडूंची प्रॅक्टिस ही थांबलेली असते. त्यासाठी आपलं काही निश्चितच आपण यासाठी उपाययोजना केलेली आहे. आपल्या फिजिकल फिटनेस हा जो आहे तो ऑफ सीझन मध्ये आपण त्याच्यावर पूर्ण फोकस असायचा आणि आपले गेल्या बऱ्याच वर्षापासूनचे प्रयत्न होते की नाशिकमध्ये इंडोर फॅसिलिटी खेळाडूंसाठी उपलब्ध असावी आणि त्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन सुद्धा प्रयत्न करत होतं आणि त्याच प्रयत्नाच्या अनुषंगाने आपण मखमलाबाद येथे क्रीडक जे विनोद यादव यांचं क्रीडक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आपण इंडोर फॅसिलिटी तिथे उपलब्ध केलेली आहे. म्हणजे फिजिकल फिटनेस प्लस इंडोर प्रॅक्टिस असं सेशन तिथे या ऑफ सीझन कॅम्प मध्ये होणार आहे. आपण जिल्हा स्तरावर काही प्रशिक्षकांची वगैरे निवडचं कसं काय? या वर्षी आपले चेअरमॅन विनोद शहा यांच्या मनात बऱ्याच दिवसापासून सुरू होतं की आपल्या डिस्ट्रिक्टला आपले सिलेक्टर आणि आपले जे कोच आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. परंतु प्रत्येक एज ग्रुपला 100% लक्ष देण्यासाठी एक कोच असावा असं विनोदभाईंच्या मनामध्ये आलं आणि या वर्षीपासून आपण प्रत्येक एज ग्रुपला एक कोच देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी नाशिकमधील किंवा आणखीन कुठे आपण त्याच्यासाठी जाहिरात देऊन कोचेस आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. सर, आपल्याला असा प्रश्न की आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर काम करतात, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनवर काम करतात, परंतु अशा वेळेस आम्ही जेव्हा मॉर्निंग वॉकला वगैरे येतो काही एखादी सोपक गोष्ट असली तरी थांबा समीर सरांना फोन करतो, त्यावेळेस आपण किती तयार असतात? कॉल आला आणि समोरच्याला लगेच आपल्याला उत्तर देत असतो त्यावेळेस नाही. बेसिकली काय आहे की काही काही प्रश्न असतात ते अतिशय छोटे असतात आणि ते इमिजिएट सॉल्व्ह होणारे असतात. मग कुठलाही फोन आला की त्या विषयाचं निराकरण जे आहे ते त्याच फोनवर होऊन जातं बऱ्याच वेळेला. परंतु जर कोणाची काही आणखीन काही शंका असेल किंवा त्यांना अजून काही माझ्याकडनं सहकार्याची अपेक्षा असेल किंवा विनोदभाईकडनं असेल तर आम्ही वेळ देऊन त्यांना त्यांचं म्हणणं ऐकून घेतो
आणि त्यांचं सॅटिस्फॅक्शन होईल या पद्धतीने आम्ही त्यांना त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं हे सॅटिस्फॅक्शन करतो. हा, मग आपण फॅमिलीला वेळ केव्हा देता? किती वेळ? फॅमिलीला वेळ आता ते पण टाइम मॅनेजमेंटचा विषय आहे, पण निश्चितच फॅमिलीचा सपोर्ट खूप आहे. त्यांनाही माहिती आहे की ऑफिसचं काम सांभाळून क्रिकेटचं काम सांभाळायचं याच्यावर तारेवरची कसरत होते, पण तरी पण वेळ फॅमिलीसाठी वेळ देतो. सर, आज आपण टॅलेंट सर्च म्हणजे काय, आपलं काम काय चालतं, त्याचबरोबर नाशिक क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण सचिव म्हणून काम करत असताना आपली तारेवरची कसरत कशी होती हे आज आम्हाला सांगितलं. एवढं करत असताना आपण प्रत्येक समस्या सोडवत आहे, कुठेही चिडचिड नाही, काही शांत मन. ही शांत मनामुळेच माझ्या मते आपण आज वेगळा टप्पा गाठलेला आहे. नाशिककरांना आपल्याकडून हीच अपेक्षा आहे की पुढे पण आपण असंच आम्हाला सहकार्य करा, आमच्या नाशिककरांना असंच सहकार्य करत क्रिकेटचा विकास झाला पाहिजे, हे आपल्याला आजच्या मुलाखतीतून दिसून आलं. तुम्ही आमच्याशी भरभरून गप्पा मारला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.